5:30चं वातावरण आणि कोकिळाने कुहू कुहू करून वातावरण अगदी मंत्रमुग्ध केलेले. आणि आमचा बछडा उठलेला आहे. बछडा म्हटलं तरी इकडं पाहतो. बछडा त्याच्या भक्ष्याच्या शोधात. किती काकुळतेने ओरडतोय. मी बोलते ते इकडे लक्ष देतोय. हाय, गुड मॉर्निंग. त्याला माहिती आहे आता मी कॅमेरा काढते, तर लाजत नाही तो. आता ही झाडांची पानं नाही त्यामुळे व्यवस्थित तरी दिसतोय तो आणि घेता पण येतं. मी काय बोलते इकडं पण लक्ष देतं. हाय कोकिळ. साडेपाचचं वातावरण चक्क किती उजाडतं ना. मस्त असं उजाडलं जातं. 5:30ला नाही, चक्क 5लाच उजाडलं जातं. म्हणजे बीतामध्ये 4:45लाच. तुझं काय चालू आहे बछड्या? हाय कोकिळ. दिवसाची सुरुवात अगदी मंत्रमुग्ध अशा संगीतने झाली. पक्ष्यांच्या किलकिलाट आणि कोकिळचा मंत्रमुग्ध आवाज. आज सकाळपासून आभाळ आणि पावसाला चक्क सुरुवात झालेली आहे. आणि उद्या कुरड्या टाकायच्या आहे. तर आता उद्याचं कसं असन, तर सकाळपासूनच आज चिक दळून आणायचं आहे. अक्षय तृतीयाला झाला पाऊस आणि आज पाऊस म्हणजे एक दिवस आड गेला फक्त. पावसाचा जोर वाढू लागलेला आहे. आज तर अक्षय तृतीयापेक्षा तर जास्तच पाऊस दिसतोय. त्या दिवशी फक्त झिमझिम अंगण ओलं केलं होतं परवाच्या दिवशी.
आणि आज चांगलंच पाणी पण साचलेलं आहे अंगणामध्ये. जर आता अशी सततधार असल्यावर कशा होणार कुरडया उद्याच्या. पाऊस गेला आणि चक्क उजडलं आणि कोकिळ जो आहे त्याच फांदीवर त्याच झाडावर सकाळपासून आरडत आहे. आता पण मस्त गौ राहिलेला आहे. आणि विशेष म्हणजे याच झाडावर बसतो तो. मी आणि माझी हेअरस्टाईल बघा आज मन झालं म्हणून मी अशी घातली आहे. थोड्या वेळाने लगेच सोडून देईन, कारण याच्यामध्ये मला जास्त वेळ काय राहता येणार नाही. तोपर्यंत टिकली तर टिकली. नेक्स्ट डे 5:30लाच तांबडं फुटलेलं आहे आणि आज भळ जरा निरभ्र वाटते, म्हणजे चांदण्या तरी दिसत आहे. तर आज विचारावं लागेल आज करणार आहेत का कुरडया. जेरी आज करायचं का? एक खळ्यावर करायचं का? हा पण मग तिथंच ठेवता येईल ना खाता बिटा. हो वर चालेल. चला तर आज आभाळ चकचकीत उघडलेलं दिसतंय. तांबडं पण भारी दिसतंय. तर सगळं हे यांच्यावर डिपेंड आहे, तेव्हा आम्ही हलतो. नाहीतर आम्ही काय करणार होतो, आज जर पावसाचा अंदाज असताना ते चिक आहे ना तसंच ठेवला असता. 2-3 दिवस चांगला राहत होतो तसाच्या तसाच. पण आज आभाळ दिसतंय म्हणून आता करतोय. मी उठली होती तर बाहेर आली होती, थोडीशी एक्झरसाइज करत होते, आता मी उठते आणि आवरते आणि जाते तिकडं. असंच हटणार आहे का? म्हणजे लगेच किती वाजता? पान टाकतंय ना म्हणजे बाकीची तयारी करायला. हां 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 सुरू करते. बरं ठीक आहे. मी घरं बिरं झाडून घेते. घरं झाडून झाले, भांडे झाले, रात्रीचे चहा पाणी झाला. हा का? तुला कसं काय आभाळ दिसलं एवढं अंधारात? आता साडे मग मला अंधारात आभाळ नाही कळत. अक्का म्हणे नाही म्हणलं करू मग. अच्छा मी तेच म्हटलं. मी उघडले 5:30 वाजता मी पाहते, मग चांदणी दिसली मला. म्हटलं मग आभाळ आज स्वच्छ दिसते जरा. मला नाही कळत अंधारातला आभाळ, मला उजेड पडल्यावरच कळत आभाळ काय. चला ठीक आहे, मी आवरते मग. मी आता बुड घेऊन फक्त. हा चांगलं जाड घे बुड. सूर्याचं आगमन झालेलं आहे छानपैकी. मस्त आज कुरडया होणार. दिसतोय याच्यात, दिसला. थोडंसं आभाळ आहे म्हणा, पण काही हरकत नाही आहे. आणि नेहमीप्रमाणे कोकिळा बसलेली आहे कुहू कुहू गात. चला घरं भांडे अंघोळ देवपूजा करून आता जवळजवळ 6:45 झालेले आणि आता मी चालले. त्यांचं आता चूल झाली पेटून, बाकीची तयारी सगळी झाली करून. आजचा अंदाज नव्हता करायचा, हे सर्व याच्यावर होतं, आभाळावर होतं. पण तुला कसं कळालं ग आज आभाळ नाहीये? पहाटे 5ला अक्काने सांगितलं. का ग अक्का? अय आपोआप कसं काय कळलं? अच्छा प्रकाश बाहेर आली ती का? चला ताई पुन्हा तयारी करून ठेवलेली आहे आणि त्या दिवशीच सारखं आता उड्या सर्वांनी मारायच्या आहे. काय म्हणत? बरं आजचं चिक किती आहे? तेवढंच आहे. एक पाहिजे म्हणजे पातीला किती निघाले? एक ना? एकच पातेलं. त्या दिवशी चिकात थोडं पाणी राहिलं ना त्याच्यामुळं चिक पातळ होता. एक मोठं आणि एक छोटं पातेलं भरलं. पण अच्छा घट्ट केलं का? चिकच घट्ट ठेवलं.
माझा विचार चालू होता घाट घ्यायचा, पण भांडे उचलता आहे ना, नाही भांडे ठेवता लचकच भरली का बाई. दुसरं पातीलं पण त्याच्यामध्ये टाकलंय. हा तेच ते राहिलं. प्लास्टिकची तुम्हाला गौरी पण आणली, गौरीची गरज आहे का? मी ठरवलं होतं, म्हटलं आता आपण घाट घेऊ, पण काही शक्य नाही आहे. घट्ट झाल्यावर तर खूप ताकद लागते. हा मग म्हटलं कपडे धुवून झाले, भांडे घासून झाले, जी उठली तर कमरेतच लचक भरली. म्हटलं आज घाट घ्यावा. ही परत सकाळीच मग तू म्हटली ना आज करायचं, मग पहाटे 5लाच 5:30लाच बाहेरच घेतली पहिली. कोणाला निघतील म्हणा, कॉटनचं आहे फॉल. नाही ही साडी कापूनच ठेवली का काय याच्यासाठी? अहो कापली ना, आता त्याची लगेच खोल शिवायची, म्हणजे दोन्ही कामं आत्ता कापली. कोण शिवणार आहे? हो का? मशीन. ऊन कडक असंच पडावं दिवसभर. हा आहे बाई. आज आभाळ, काल तर किती दिवसभर पाऊस होता. उद्याच्या दिवस ऊन असलं ना, परवापासून धो पाऊस आला तरी कशाला? आणि आपल्या शांगावर काल दिवसभर झाकलेल्या होत्या का? आणि आपला भुईमुग येतो वावरात, तो खायचाय. दूध घेऊन काय करते? त्याला मोड फुटते. भुईमुगाचं शेत तयार बिना पेरता. डबल टेबल होतील मग, दुपटीने उत्पन्न होईल मग. शेंगा नाही ना झाडच उठतील. झाडांचं काय करायचं? बरोबर, रोपांचं. इथून मागच व्हायला लागत होत्या बाया कुरड्या. हा आणि आता तुला एसटीने यायला नको, तुला गाडीच पाहिजे. एप्रिलमध्ये सुट्ट्या नव्हत्या लागल्या, पण परीक्षा चालू होत्या. हा पण मग 1 तारखेला पण झालं असतं ना. मग 4 चाकीशिवाय बाई येत नाही. कार शिवाय तर येत नाही बाई. सुनबाईचे बरेच लाड आहे. तुला कार पाहिजे, कार घेऊन येतात. जेव्हा कार कोणी पण तिचे वडील घरातले इकडचे जोपर्यंत कार नेत नाही तोपर्यंत ती काही हालत नाही तिथं. तेवढाच एक लाड आहे, दुसरा काय लाड? आणि बाकीचं काय? आता काम तर करावंच लागतं कोणाला. नाही म्हणत मी. मग बाकीचं काय पाहिजे? असं तुमच्या भावाला हाऊस नाही कशाची? भावाला काय, आता भाऊ तसा पहिल्यापासून एकल कोंडीच आहे. नाही एकल कोंडीच आहे. तुला व्यायाम करायला व्हॉट्सअप ग्रुप देऊ का? पण तू साधं सिंपल तुला सांगितलं तेवढं नाही केलं तर तू व्हॉट्सअप ग्रुपवर करशील का? त्याच्यात एडिट करा बरं का, त्याच्यात टाकू नका काही. का बरं? चालू करायचं झूमचं, आणि सकाळी 6ला राहतं, संध्याकाळी 6ला राहतं. मला असं वाटलं की म्हणजे तू ऑर्डर घेशील. हे मी उडदाच्या पापडाची ऑर्डर घेते. हा का? याची नाही घेत. इथं वाळायला पुण्याला ऊन नाही ना. हा पुण्याच्या ठिकाणी आहे म्हणा प्रॉब्लेम, पण इथं बस झालं तर उडदाचे पापड करते. हा इथं पण 4 किती गुतून राहतील करायचं म्हटलं तर. उडदाचे पापड काय कसे? 400 रुपये किलो. हा मग ते पुढच्या वर्षी पण वाढेल ना भाव, नाही का? म्हणजे बदलत्यानुसार, काळानुसार. 300 रुपये किलो होते, आता डाळींचे भाव वाढले म्हणून मसाल्याचे भाव वाढले. पहिली मसाल्याची पुडी 55-56 रुपयाला भेटायची, आता 10 रुपयाने भाव वाढले, 65ला झाली. किती ऑर्डर घेते तू? जसे तशा. हा का? मग व्हॉट्सअप ग्रुप करायचा ना तुझा, म्हणजे ज्यांच्या ऑर्डर असतात ना त्यांचे. पाहुण्यांच्याच 2 होत्या यावर्षी. हा ना, आत्याची एक, माईची एक. सोसायटीतल्या पण ऑर्डर येतात. हा ना. आणि आपल्या याच्यातून जर YouTube मधून जर कोणी मागितले तर देशील का करून? ऑनलाईन डायरेक्ट कुरिअर करून तुला जमेल ना? हां हां म्हटलं तर मग तो देईन मग व्हॉट्सअप ग्रुप पुढच्या वेळेस नेक्स्ट. चला सोऱ्याचा उपयोग झाला. आणि आपला सोऱ्या आहे ना, ह्या पा जवळजवळ 10 वर्षापासून घेतलेला कोणता आहे. हां हा घेतलेला आहे. जसं इथं आलं ना राहिला तसा हा सोऱ्या घेतला होता, पण एकदा सुद्धा कुरडाई बनवलेली नाहीये. आणि काय झालं मग, हे जाम झालं. पण आता त्यांनी केलंय वाटतं बरं का सुताराकडनं जाऊन.
घरीच केलं. घरीच केलं. काय टाकलं याच्यात ग? ऑइल टाकून हा चांगला केलाय. तर हा सोऱ्या इथं जसं आलो ना राहिला तेव्हा घेतलेला होता, पण एकदा सुद्धा कुरडई बनवली नाही. इथून मागं का कुरडई बनवल्या नाही इथं आल्यापासून? ते काय एक माणसाचं काम आहे का म्हणून. अच्छा, मग आता का बरं वैष्णवी? आता ये वैष्णवीचं तर मग बरेच दिवस लग्न झालंय ना. माईकडून येत होतं. बायकून यायचं मग कशाला कोदे करीत बसायचं. अच्छा, लेकीचं प्रेम. काम साधायचं. कुरडईचं काम खरंच लई अवदळ आहे. हा, आणि याच्यासाठी 15 जण लागत आहे. 3 ते 4. अगं मग टाकायला ये नाही का घाई होती. नाही बरोबर. एक पायलीच्या चिकासाठी 3 माणसं बरोबर. हा हा. तर आता चल. साऱ्या गावाच्या कुरडा एकेकाच्या वाटेल एक कुरडाई नाही घ्यायची. पण काही जरा जास्त केले असते तरी काय हरकत नाही ना. हिला तुला न्यायच्या असतील ना. मला नाही का घेऊन जायच्या ना इथूनच? माझ्याकडे आहे. मला ना आत्याने दिलंय ऑलरेडी. इथं आणलंय माझ्या पप्पांच्या इथं. असं ते कुठं ठेवून जाऊ? म्हणजे आपलं करायचं ठरलेलं नव्हतं तेव्हाच मला दिलेलं आहे आत्याने. हा. म्हणजे हे 2 पातेलच टाकलंय ना फक्त पाणी? दीड पातेल. म्हणजे 1.5 पातेल म्हणजे एका पातेल्याला कमी चिकास. त्याच्यातूनही पाणी काढून घेऊ राहिलं. मला असं वाटतं मी पाव हटून गोळे नका करू म्हणजे झालं नाही. हटतो आम्ही. एवढं ठीक आहे. ते आधी हा जाळ भिजू द्या मग तो टाकायचे. अहो जाळ विजलो कसं शिजवण. आणि मग ते साड्या तुमच्या केवर पाहत बसू मी. नका तू वाटून बघा बरं किती अडचणीत घेतलंय. थोडी मोकळी जागा पाहिजे नव्हती ना इथं. साड्यांकडे पाहावं लागेल तुमच्या. कसा झाला असा चांगला वल्ला पाण्यात हात घ्यायचा असेल शेतातला. मी प्रत्येक गोष्टीला शिजायला तसंच करते. पुरण झालं ते कालचं ते साखरांबा गाजराचा हलवा वल्ला हातला. ते पिठल्याच्या वड्या करतो ना पित्राला पण ते पण असं वल्ला हात करून लावायचा. चिटकलं तर समजायचं कच्चं आहे. नाही चिटकलं तर झालं. नारळाच्या वड्या केल्या तसंच वल्ला हात करून. अच्छा, भारी भारी तुमच्या टिप्स मिळतात. म्हणजे आपलं चाललंय रेग्युलरली व्लॉग. असं नाही की पारा असं बनवा तसं बनवा, असं रेसिपी टाईप नाही केलेलं. पण गप्पा मारता मारता का आहे ना तुमच्या टिप्स भारी कळतात मला. आणि त्याचबरोबर इतर पाहत असतील पूर्ण यदा कदाचित त्यांनाही कळत असं. शौर्य काल 3री होती ना, आज 4थी कुठून आली पुटकुळी? हे देवा शौर्य काय. 1 मोजू 2 3 4 ही तिकाची 3. दुखतं का रे? दुखतं का? दुखतं. साचीचं पाऊ साचीचं. ओ पाणी डागल. अक्का आता हे पा जाळ. तू या साईडने हो, जिथं जाळ आहे तिथं नका उभे राहू. आता पुन्हा जाम बसवतो ना. वळला उभे राहू नका. हळूच ग. मला ह्या पोरांची लुडबुड अजिबात आवडत नाही बर का. ते थोडस लांब घ्यायचं ना. ज्या ठिकाणी या ठिकाणी वारा या ठिकाणी चुलीपाशी येऊ नका. आपण छोटा केला होता ना रे, केला होता. काका काय म्हणताय? छोटा आहे छोटा. काय छोटे काय नाही. कुऱ्हाडीचा दांडा आहे. थांब. त्याच्यामुळे आटाला काय ते बघा. आणि ते पण खाली पातळी निघतो. दोघीकडून दोघींनी धरा नाही. एकीला नाही आवडत. बर आता तू जोर लाव. थोडे दाखरे
आका चष्मा घालून चुलीजवळ बसायचं कधी का दूर जातो. दम लागलाय. दूर जातो ना तोंडात. तोंडाने का श्वास घेतला. घर मी करते. झालं झालं काय करायचं. आता आहे ना आता ते काळं पडलं पडतं. आणि डाग पडतं ते. झालंय ना आता हलवायचंय ना पण तरी. याला द्या ना, अग्नीला द्या ना थोडं. अग्नीला द्यावं. सूर्यनारायणला दिला पहिला. अग्नीला दिला. असं झाला पाहिजेत ना चिक. एक देवा पुढे ठेवायला. लय पांढरा शुभ्र झाला ग त्या दिवशीपेक्षा हो ना. हा पातीला कुठं पळून जाणार आहे आता. तुळशीला दिलं. हे कान देवाला द्यायला. प्लेट अरे वा आज लागला पण नाही. आज मस्त बूड घेतलंय बरं काही नाही. बूड नाही त्या दिवशी सारखंच आहे. त्या दिवशी आपण पातीला जास्त वेळ ठेवलो होतो. जास्त वेळ ठेवलं होतं का. लगेच उचलून घ्यायचं. आणि ग साचीचं प्रत्येक गोष्टीत बघावं लागत. सूर्यनारायणाला दिला ना हा देवाला. तेव्हा कुठं ठेव. आता हे पाण्यात खाशील देवा पुढे ठेव. आणि हे काढून घेऊ ना. गार पाण्यात हे बघा गार पाण्यात हात घ्या. चिटकत नाही. आणि तो हा खालचा जाळ आहे ना असा पसरून घे. पुन्हा एकदा पुन्हा चालू आहे. हा थांब आका फडका दे माझ्याकडं. का काढलं त्याच्यात लाकूड राहिलं ना रंग उतरवतो त्याचा. वाटलं तर परत भरवता येईल हलवायची वेळ आली तर. म्हणजे चाटू नाही तर हा कुऱ्हाडीचा गोट्याने चाटूच म्हणू. चाटू नाही तर हा कुऱ्हाडीचा दांडा आहे. हा कुऱ्हाडीचा दांडा उपयोगात आणलेला आहे. जुगाड केलेला आहे या बायांनी. परत कसे ठेवायचे. 7:30 वाजता हा चिक हाटून झालेला आहे आणि आता चालू आहे हळूहळू कुरडया करायच्या. घेऊ का पातीला अक्का. अक्का घेऊ पातीला. पहिले तुकडे झाले. अक्का घेऊ का पातीला. अरे बापरे किती पांढरे शुभ्र. त्या दिवशीपेक्षा तर लय भारी झाले. आणि अशा वाटून राहिल्या पोकळ होणार. पोकळ होतील अशा. छोटे छोटेच आकार करायचे. घट्ट झाले घट्ट. नाही तो पहिला तो वरती आलेला चिक टाकला ना आधी खाली त्याचे ना पटापटा. बस धर. हा किती छान आहे. हे बघ मस्त चालली तुम्ही. भारी चालली. छान. एक बाज भरलेली आहे मस्त. तर दुसरी बाज करायची. हळूहळू सुट्टीला येतील. शेतातलंही काम करतीन. बायको तर करती म्हणा. बस. अरे वा त्याचं पोरग पण जबाबदारी पकडतंय. तिकडे काल लय केलं तिने. लय केलं काल. त्याला ना अजिबात हे ठेवू नको बरं का. बस. आमचं कसं 5 बहिणींवर झालंय म्हणून ते लय म्हणजे त्याला कामाचं हे नाहीच ना. प्रश्न नाही. भांडे घासतो कपडे धुतो. मग काय सांगावं बाई. पोरं परदेशात गेल्यानंतर अडून नको राहायला. त्यांचं स्वतःचं स्वावलंबी. नाही येत व्यवस्थित खाली तारच येतो. त्यांचं स्वावलंबी झालं म्हणजे बरं आहे. का रे शौर्या. हा
चपात्या बिपात्या आल्या पाहिजे त्याला इथे चपाती. युट्यूब वर नको तुला लिहून. सोनू असते तर सोनूने सगळी मदत केली असते दाबायला. हा ते उठला असतं का? बस 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 उठले असते. काच लवकर उठत येते 11 वाजता. कधी पण इथं पाहिलं का 11 वाजता उठत. गाठ घेतला असतं तर जिमचा एक वेळचा व्यायाम झाला. हा सर्व पण जिम करू राहिले त्याच्यामुळं का आहे ना. मी पण आहे ना त्याचं सुरुवातीला आहे ना घरीच खूप प्रॅक्टिस आणि त्याच्याबरोबर आहे ना मी करायचे अगं. बस बस बस. आणि त्याच्यामुळे माझं 3-4 वर्ष आहे ना खूप छान एक्सरसाइज झाली होती. पण आता मला हे याच्यामुळं करावं लागू राहिले नसेच्या प्रॉब्लेममुळे. आता अशी इच्छा तुझ्याकडं नाही तू करावं म्हणून. म्हणजे आपल्या घरातले करू राहिले त्याच्यामुळं म्हणजे एक असं मोटिवेशन भेटलं सगळ्यांना पण करायला. ही दुसरी पण खाड भरू राहिली आहे आणि छान केलेले आहेत नवरा बायकोंनी मस्त. आपल्याला आवडलं बस. आज कुरड्या आवडल्या, काम करणारे पण आवडले. पण तुम्ही कधी ना आजकाल तसं काम. अगं माझी उसून भरली ना. मी गाठ घेईन. हा मला असं वाटलं गाठ घेईन पण उसून भरली मला. वाकवाना पण ते टाकायला सुद्धा. शौर्य कर. पकड पकड पकड. चल. हात धरू लागला. अरे वा वा शौर्य हुशार. बस सोड ना. सोडून दे ना झाल्यावर. पूर्ण फॅमिलीच गुंतलेली आहे. बायको चालते, पोरगा चालतंय. एक फॅमिली मेंबर मोबाईल बघतोय घरात. हा ते आज नाही करून राहिलं. ते काय त्याला झालं काय माहिती. काल एवढ्या मारीत होतं बायला नुसतं पळत होतं डबाक डबाक डबाक. ती खरं म्हणजे काका आले म्हणून पळाली बरं का. नाही तर ती नाही करत अशी. काम नको. बस मूडवर असेल तर काल किती पळाली. अरे वा यांनी चालल्या पण दाबल्या पण. वा वा शौर्य भारी काम करत आहे. वा 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 वा. पोरांना थोडस असं गेलं का लय काम करतात. त्याला कशातच अडणी ठेवू नको कायम सांगतो. बस बस बस. ए आज मतदान पण आहे. मतदानालाही जावं लागेल. झालं थोडंसंच राहिलं काही नाही. 10 मिनिटच. जळायला पण नाही वाटत आज. हा आज डागला पण लवकर पातेलं उचललं त्यामुळं. तर साची आली करायला. आणि बघा आता एंड करते मी. तर हे पहा हे आपली हे तर ही खाट झालेली आणि ही दुसरी पण भरलेली आहे. आभाळ तर नाहीये आहे जरा होईल. जाऊ दे आता काय करणार आहे त्याला इलाज. एवढ्या उशिराच केल्या. पुढच्या वेळेस असं तारखेवर म्हणजे लवकर केलं मेच्या सुरुवातीला तरी चालतं ना. ते आमच्या दोघींना जमणार नाही अक्काला आणि मला. हिच्याशिवाय काय काम होत नाही. हिच्याशिवाय काही काम होणार नाही कारण कसं आहे गाड घ्यायला तीच लागत असं. चाळती पण छान आज लय बारीक चाळ. तिचं कामच लय नीट करायचं म्हणा करायचं. सुग्रण आहे ती. तिला म्हटलं रेसिपीचं चॅनल चालू करतं काय करा ना. ती करा ना म्हणून मी व्लॉग चालू केले असं. तुला सुरुवातीला म्हटलं होता तिच्या तुझ्या रेसिपी पाहून काय करा ना म्हणून मीच केलं. कंटाळले ग सगळे. तू किती आरडती तरी काय कोणाच्या डोक्यात नाही घुसत कारण आहे ना सगळे कंटाळले. आणि यांचं काय हे काय हे तिघ हा जोर काढू राहिली एवढं चिक्कार झालाय म्हणून. जाऊ दे मग ते चिक नाही होत तर
तिघ जण करताय. हे व्हिडिओ जर यांच्या पाठवले मला गजन गजन. चला माझी युट्यूब फॅमिली, मी केलेलं आहे मतदान, आईने सुद्धा केलेलं आहे. दाखव का तुझं. इतक्यात करून आली आई, अगोदर गेली. आणि काकांनी पण केलेलं आहे. आता भाऊ पण जाणार आहेत. तर काकांनी केलेलं दाखवते. काकांनी पण करून आलेले. हे काय मी सगळे करून आले, फक्त आता राहिलंय पप्पू. वाजले 11:15. चला आता हिचं स्वयंपाक चालू आहे. कुरड्या झाल्या, धुणं झालं. तुम्हाला पुरणपोळी खायची संध्याकाळी? नाही नाही नाही, संध्याकाळी रस पण देते ना. रसपोळी आहे.